नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेत आहोत बिग बॉस मराठी 6च्या घरात चर्चेत असलेल्या स्पर्धकांच्या मानधनाबद्दल. बिग बॉस मराठीच्या घरात त्यांना आठवड्याला किती मानधन मिळत असेल? त्यांचं मानधन ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया. बिग बॉस मराठी 6 दीपाली भोसले सय्यद. दीपालीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. 2006 साली सिनेसृष्टीतून तिने करिअरला सुरुवात केली. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. 1990च्या दशकात बंदिनी आणि समांतर या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने सिनेसृष्टीतील कारकीर्द तिची चालूच असताना राजकारणात प्रवेश केला आणि सध्या ती पूर्णवेळ राजकारण क्षेत्रात आहे. बिग बॉसच्या घरातलं दीपाली सय्यदचं मानधन 1.5 ते 2 लाख आहे. सागर कारंडे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि लेखक आहे. फू बाय पू मध्ये सागर कारंडे आणि भरत गरजपुरे यांची जोडी 8व्या पर्वात विजेती ठरली होती. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका साकारल्या. विशेषतः पोस्टमन म्हणून त्याने सादर केले विविध भागातील पत्रवाचन हृदयस्पर्शी ठरलं. त्याच्या पत्र वाचनाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. सागरचं बिग बॉसच्या घरातलं मानधन 1 ते 1.5 लाख आहे. सचिन कुमावत. सचिन कुमावत हे नाव खानदेशात घराघरात ओळखीचं आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी इथल्या सचिनच्या बबल्या एकच केसावर फुगे या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. युट्यूबवर या गाण्याला 24 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. तसंच सचिनचं रस प्यारे ये म्हणलं माय हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. सचिनचा स्वभाव शांत आणि समजूतदार होता. सध्या घरातून तो बाहेर गेलेला असून त्याचं मानधन 80 ते 1 लाख रुपये होतं. रुचिता जामदार. रुचिता जामदार हिने बिग बॉसचं घर हलवून टाकलं होतं. रुचिता जामदारला खूप लोकांनी ट्रोल केलं, पण ती खऱ्या अर्थाने खेळत होती. मनापासून खेळत होती. तिचा स्वभाव थोडासा वेगळा असल्यामुळे लोकांनी तिला खूप ट्रोल केलं, पण ती स्पर्धक म्हणून स्ट्रॉंग होती. रुचिता जामदार ही रियालिटी टीव्ही स्टार आहे. कोल्हापूरची असलेली रुचिता यापूर्वी रोडीजमध्ये दिसली होती. डान्स महाराष्ट्र डान्सची ती विजेती आहे. मी होणार सुपरस्टार यासारख्या शोमध्ये ती झळकली होती. ती उत्कृष्ट नृत्यांगना आहे. बिग बॉसच्या घरात तिला आठवड्याचं मानधन 80,000 रुपये होतं. राकेश बापट. जन्म 1 सप्टेंबर 1978. अभिनेता आणि मॉडेल आहे. तुंबिन या बॉलिवूड चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. हिंदी टीव्ही मालिका कबूल है, बहू हमारी, रजनीकांत आणि मराठी चित्रपट वृंदावन, सविता दामोदर परांजपेमध्ये तो प्रामुख्याने झळकला होता. बिग बॉस OTT आणि बिग बॉस मराठीमुळे तो अधिक चर्चेत आलाय. राकेश बापट यांना बिग बॉसच्या घरामध्ये 3 ते 4 लाख रुपये आठवड्याला मानधन मिळतंय. रोशन भजनकर. रोशन भजनकर हा मूळचा अमरावतीचा वरोडा गावचा. गेल्या 15 वर्षापासून तो बडनेरा रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावर हमालीचं काम करतो. सिमेंटची पोती, खत आणि धान्याच्या गोण्या उचलून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. बिग बॉसच्या घरामध्ये तो एक स्ट्रॉंग प्लेअर होता, पण त्याचा स्वभाव एकदम शांत असल्यामुळे तो लवकरच घराबाहेर गेलेला आहे. त्याला बिग बॉसच्या घरामध्ये 80,000 आठवड्याला मानधन होतं. दिव्या शिंदे. दिव्या सुनील शिंदे ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजमधील आंदोलनादरम्यान तिचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर ती जुन्नरची वाघीण म्हणून ओळखली जाऊ लागली. दिव्या शिंदे तिच्या स्पष्ट भूमिका आणि अन्यायाविरोधात लढण्याच्या वृत्तीमुळे ओळखली जाते. बिग बॉसच्या घरामध्ये तिला 70,000 आठवडा मानधन होतं. राधा पाटील, जी राधा मुंबईकर या नावाने देखील प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील एक लावणी नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार म्हणून ती ओळखली जाते. महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाते. तिला बिग बॉसच्या घरात आठवड्याला 1 लाख रुपये मानधन होतं. ओमकार राऊत. ओमकार राऊत हा एक प्रतिभावान मराठी अभिनेता. चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये त्याच्या कामासाठी तो ओळखला जातो. जी युवा मराठी फ्रेशर्समधील धवल मिठबावकर या भूमिकेद्वारे त्यांनी प्रसिद्धी मिळवली आणि मराठी हिट टाइमपास 2014 मधून चित्रपटात पदार्पण केलं. त्याचं आठवड्याचं मानधन अंदाजे 80,000 रुपये इतकं होतं. विशाल कोटियान. टोळी गँगचा लीडर म्हणून विशालला ओळखलं जातं. विशाल कोटियन हा हिंदी आणि मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. 13 फेब्रुवारी 1985 रोजी त्याचा मुंबईत जन्म झाला. विशालने दगडी चाळीतील संघर्षमय बालपण आणि ब्लॅक तिकीट विकण्यापासून सुरुवात करत अभिनय क्षेत्रात अकबर का बाल बिरबल आणि महाभारत सारख्या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दिल विल प्यार व्यार या मालिकेतून केलेली आहे. त्यानंतर महाभारतमध्ये त्याने पुतना
ची भूमिका साकारली आणि अकबर का बाल बिरबल भूमिका साकारून तो प्रसिद्ध झाला. त्याचं बिग बॉसच्या घरातलं मानधन आठवड्याला 2 ते 3 लाख रुपये आहे. अनुश्री माने ही महाराष्ट्रातील वाई सातारा येथील लोकप्रिय अभिनेत्री, सोशल मीडिया स्टार आहे. तिने शाळा या वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. मीडिया स्टार आणि अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. अनुश्रीचं बिग बॉसच्या घरातलं मानधन 1 ते 1.5 लाख रुपये आठवडा आहे. बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत हिने अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलंय. कुटुंबाच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी घर सोडलं आणि सुरुवातीच्या काळात तिला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार बिग बॉस मराठी 6 मध्ये राखी सावंतला दर आठवड्याला साधारण 4 ते 6 लाख रुपये इतकं मानधन मिळतं. कारण TRP वाढवण्यासाठी आणि घरात ड्रामा आणि एंटरटेनमेंट वाढवण्यासाठी ती ओळखली जाते. सोनाली राऊत मॉडेल आणि अभिनेत्री. बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमुळे सोनाली अनेकदा चर्चेत असते. द एक्सप्रेस, ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमांमध्ये ती झळकली होती. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ती ओळखली जाते. तिचं मानधन अंदाजे 2 ते 3 लाख रुपये होतं. तन्वी कोलते बिग बॉस मध्ये येण्यापूर्वी लक्ष्मी निवास या मालिकेद्वारे तिला ओळख मिळाली. तन्वीचं मानधन 80,000 ते 1 लाख रुपये आहे. आयुष संजीव साध्या कुटुंबातून आलेला हा मुलगा. त्याचं संपूर्ण नाव आयुष संजीव साळुंके असं असून त्याने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलेली आहे. बिग बॉस हिंदीमध्ये आयुषने सलमान खानच्या पाठी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलंय. याशिवाय अनेक सिनेमांमध्ये तो झळकलेला आहे. त्याचं मानधन 80,000 ते 1 लाख रुपये होतं. करण सोनवणे युट्यूबर. महाराष्ट्रातील साध्या कुटुंबातून आलेला हा मुलगा. त्याचं मानधन 1 लाख ते 1.25 लाख आठवड्याला होतं. प्रभू शेळके काळू डॉन या नावाने ओळखला जातो. जालना जिल्ह्यातील वलखेड गावच्या सामान्य कुटुंबातून आलेला प्रभू थेलेसेमिया सारख्या आजाराशी झुंज देत आहे. अभिनय आणि रीलच्या जोरावर त्याने 2003 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठलाय. तो एक यशस्वी कंटेंट क्रिएटर असून अनोख्या स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रभूला बिग बॉसच्या घरामध्ये 70 ते 80,000 आठवड्याला मिळतात. बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेला संकेत पाठक स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकांमुळे त्याला ओळख मिळालेली आहे. त्याचं बिग बॉसच्या घरातलं मानधन 1.5 ते 2 लाख रुपये आहे. संस्कृती साळुंके दर आठवड्याला 80 ते 1.25 लाख रुपये तिला मानधन मिळतं. तर रेवा कुरासे हिला आठवड्याला 50 ते 80,000 रुपये एवढं मानधन मिळत असल्याचं समजलं आहे. तर मंडळी, बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना मिळणारं मानधन याबद्दल आज आपण जाणून घेतलं आहे. तुमच्या मते ह्या स्पर्धकांपैकी सर्वात स्ट्रॉंग स्पर्धक कोण आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेट्ससह.